आजचा जो विषय आहे आणि त्या विषयाविषयी आपण बोलू आणि खूप गंभीर हा विषय आहे आणि या विषयाचं जे टॉपिक आहे तो म्हणजे की आत्म्याने देवाची उपासना करा. आत्म्याने देवाची उपासना करा याचा अर्थ काय होतो. आणि म्हणून जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, संदेश काय असतो की अरे मला असं माहीत होतं पण आज देवाच्या वचनातून मला कळलं की मी जे करत होती तसं नाही तर सत्य असं आहे आणि म्हणून ते आपलं जीवन बदलणं आणि देवाचं वचन जे तुमच्या संग बोलतं ते काय करणं, ते स्वीकारणं. म्हणून का? कारण त्या शब्दात जीवन आहे, त्या शब्दात सत्य आहे. म्हणून तर इथे आपल्यामध्ये येशू ख्रिस्त देव नाही तर काय आहे, देवाचा शब्द. आणि म्हणून जेही आपण ऐकणार आहोत, बोलणार आहोत ते कशातून असलं पाहिजे, देवाच्या शब्दातून. कारण गीत काय आपण काय गायलं, शब्द ते जीवनी. जर तुम्हाला जीवन पाहिजे, आपण हे जे जगिक जीवन नाही तर सार्वकालिक अनंताचं स्वर्गाचं जीवन पाहिजे, ते जीवन देणारा हा शब्द आहे. म्हणून आजचा जो विषय आहे तो म्हणजे काय तर देवाची उपासना करणे. आता याच्याविषयी काही गोष्टी आपण समजू. या जगात मला वाटते कमीत कमी 95% या जगातले पूर्ण 95% लोक असतील, 5% असे जे आपण काढू टाकू, कारण त्याला एथियस म्हणतात. एथियस म्हणजे काय असतं, ज्यांचा असा विश्वास आहे की देवच नाही आहे, तर आपण त्यांच्याविषयी नाही बोलू. पण कमीत कमी जे मेजॉरिटी आहे, जे सगळ्यात जास्त आहे आणि आपल्याला जेवढं समजतं त्याच्या प्रत्येकाची इच्छा आहे का देवाची आपण उपासना करावी, आहे की नाही. त्या प्रत्येकाची इच्छा आहे की आपण देवासंग बोलावं. प्रत्येकाची इच्छा आहे की देवाने माझ्या प्रार्थना ऐकाव्या. प्रत्येकाची इच्छा आहे का देवासोबत माझा जो वैयक्तिक संबंध असला पाहिजे की मला त्याच्यासंग बोलता यावं. ही सगळी गोष्ट प्रत्येकाची आहे. प्रत्येक व्यक्ती हे करण्यासाठी आपापल्या परीने तुम्ही बघाल. आणि लक्षात ठेवा, आपण एखाद्या विशिष्ट धर्माविषयी नाही तर सगळ्याविषयी, ते चर्चेस असू द्या, मोठे चर्च असू द्या, लहान असू द्या किंवा जगातलं कुठलंही मंदिर, काही गोष्टी असू द्या, आपण या जगातल्या प्रत्येक लोकांविषयी ज्याची इच्छा आहे का मी देवासंग बोलावं, देवाची उपासना करावी, त्याच्याविषयी बोलत आहे. आणि आपल्याला कळतं की वेगवेगळ्या रीत्या अनेक प्रकारे प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने किंवा जसंही त्याला सांगितलं जातं त्या परीनं काय करतो, तो देवाची उपासना करण्याचा प्रयत्न करतो, देवासंग बोलण्याचा प्रयत्न करतो, देवाचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या सगळ्या गोष्टीत मनुष्य काय आहे, सदैव प्रयत्नशील आहे. पण आता एक तुम्हाला मी शॉकिंग गोष्ट सांगतो आणि त्याच्या मागचं सत्य तुम्ही समजून घ्या. या सगळ्या गोष्टी देवासोबत जात नाही. तुमची कुठल्याच व्यक्तीची उपासना देवासोबत जात नाही. देवासोबत किंवा देवाजवळ कोणाचीच उपासना, कोणाचीच प्रार्थना, कोणाचेच बोलणे, कोणाच्याच गोष्टी जात नाही. आता हा खूप मोठा क्लेम आहे की नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं की 95, मग याचा अर्थ आहे की अरे बापरे 95% लोकांना माहीत नाही, तुला माहीत आहे का, तर नाही, मला माहीत नाही. तर देवाच्या शब्दातून आपण समजून घेऊ. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की संदेश काय असतो तर सत्य समजणे. आणि म्हणून तुम्हाला काय सांगितलं, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, चर्चेस असू द्या किंवा कुठलंही देवाला मानणारं मंदिर असू द्या, काही असू द्या, कुठलाही व्यक्ती जो बसलेला आहे किंवा ज्याला चर्चमध्ये बसलेला आहे, मंदिरात बसलेला आहे, ज्याची इच्छा आहे की मी देवाची उपासना करावी, त्याची उपासना देवाजवळ जात नाही. हा झाला पहिला मुद्दा. पण याच्या पुढच्या गोष्टी काय आहे का, बघ का मग आहे ना, असं का कानी जात नाही, देव का ऐकत नाही का, या सगळ्या गोष्टी आपण देवाच्या वचनाद्वारे. मग त्याचा पर्याय काय, माझी प्रार्थना देव ऐकेल कशी, माझी उपासना देवाजवळ जाईल कशी, देव माझ्या प्रार्थना ऐकतील कसे. मग कारण सगळ्यात पहिले तू तर म्हणतस की आपण देव बघितलं की अरे ह्या जात नाही, मग का, त्याचा अर्थ काय आहे, अडचण काय आहे, समस्या काय आहे, निवारण काय आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या संदेशाद्वारे आपण बोलू. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे हे इतकं महत्वाचं आहे. किती वाईट राहील का रे, मी तर आयुष्यभर प्रार्थना केली पास्टर, माझी कधी गेलीच नाही. हो, कधीच गेली नाही. मी तर रोज प्रार्थना करत होती, बायबल वाचत होती किंवा मी जेही परीने आपल्या जे करत होती, कधीच देवाजवळ गेलं ना, नाही, कधीच गेलं नाही. म्हणूनच तर देव तर म्हणतो की न्यायाच्या दिवशी खूप अनेक येतील, म्हणतील देवा अरे मला नाही ओळखलं, तुझ्या नावात तो मी भूत काढले, तुझ्या नावात मी मोठे कार्य केले आणि रोग बरे केले. देव म्हणतील कोण तू, मी तुला कधीच ओळखत नाही. तो शॉकिंग तुमच्या जवळ व्हावं नाही त्या न्यायाच्या दिवशी. म्हणून हा संदेश खूप महत्वाचा आहे.
की अरे मला वाटलं की मी चर्चमध्ये बसते, किंवा मला वाटते की मी ह्या गोष्टी करते, मला असं वाटते की मी या सगळ्या जगातल्या गोष्टी फॉलो करते, पण माझा देवाचा काहीच संबंध नाही, उपासना देवाजवळ जात नाही. याचं कारण म्हणजे काय? जर आजचं वचन योहान 4:24 जे तुमच्या समोर आहे, कारण देव काय म्हणतो, कारण देव तुम्हाला सांगेल, हो की नाही, की माझी उपासना कशी केली पाहिजे, तुम्ही नाही, तो तुम्हाला सांगेल. आणि देव काय म्हणतो? देव आत्मा आहे. देव तुमचा आणि माझा सारखं शरीर नाही, नैसर्गिक नाही. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. म्हणजे आपण काय आहोत? देहिक. देव आहे आत्मा आणि देव म्हणतो की पण आपण देहिक आहोत. देव म्हणतो जर तुम्ही माझी उपासना करा तर तुम्ही आत्म्याने व खरेपणाने काय? जे मी तुम्हाला सत्य सांगत आहे. पण आत्म्याने म्हणजे काय? आणि लक्षात ठेवा, आत्म्याने म्हणजे हे पण नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्या तारणाच्या आधी म्हणजे ही गोष्टी मलाही लागू होती. 38 वर्ष मी ज्या हजारो लाखो प्रार्थना ज्या मी केल्या त्या कुठं सिलिंगच्या वरत गेल्या नाही. आता कदाचित झालं असेल का, अरे पण मग प्रार्थना केली, मग ती गोष्ट तर झाली. तू केली नसती तरी ती झाली असती, कारण ती देवाची योजना होती. देवाची योजना असणे आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणं ह्या दोन्ही गोष्टी अलग आहे. तर मी काय सांगत होतो की मी जेव्हा पुण्यात होतो, माझ्या नातलगांमध्ये होतो, आणि मी जेव्हा प्रार्थना करायचो, आणि मनुष्य लक्षात ठेवा पूर्ण इमोशन पूर्ण ड्रामा करू शकतो. मनुष्य हा फार चतुर आहे, हे लक्षात ठेवा, खूप चालाक आहे. आणि म्हणून मी जेव्हा प्रार्थना करायचो, प्रार्थना झाल्यावर मला अवतीभोवतीचे लोक म्हणायचे, बापरे काय आत्म्याने याने प्रार्थना केली, आणि मला बरं वाटत, अरे वा काय आपली बळाई करतात लोक, आहे की नाही. पण जेव्हा मला जीवनाचं सत्य कळलं, मला कळलं की हा सगळा ढोंग होता, ही प्रार्थना कधीच देवाजवळ गेली नाही. तर ज्या दिवशी देवाने माझा आत्मा वाचवला, तो माझा स्वर्गीय बाप झाला, तेव्हा कुठं माझ्या प्रार्थना देवाजवळ जातात. आता या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ. तर आपण सगळ्यात मोठं आपण काय बघितलं आहे की देव आत्मा आहे, आणि त्याच्या उपासकांनी म्हणजे ज्याची पण इच्छा आहे की हो, जर तुमची इच्छा आहे का हो देवाने माझं ऐकलं पाहिजे, माझी प्रार्थना तिथे गेली पाहिजे, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, तुमच्या प्रार्थना जर स्वर्गात जात नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा, विसरून जा की तुम्ही स्वर्गात जात असाल. खूप मोठी गोष्ट मी बोलत आहे. पहिले आपण काय बोललो की तुमच्या कोणाच व्यक्तीच्या, या जगातल्या व्यक्तीच्या प्रार्थना स्वर्गात जात नाही. पण तुम्हाला हेही सांगत आहे का तुमच्या जर प्रार्थना स्वर्गात जात नाही तर तुमचं स्वर्गात जाणंही कठीण नाही, अशक्य आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं हा विषय गंभीर आणि कठीण आहे. म्हणून आपला हेतू काय असला पाहिजे, मग याच्या मागचं सत्य काय, कारण या दोन्ही गोष्टी खूप कठीण आहे माझ्यासाठी, कारण या दोन्ही गोष्टी माझ्या दिशेने काय आहे, वाईट आहे, किंवा माझ्यासाठी खूप खराब आहेत. म्हणून हे शिकणं. तर याचा आपण सगळ्या गोष्टी बघू. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण काय सगळे देहिक आहोत, नॅचरल ज्याला म्हणतात. देहिक म्हणजे काय, ज्याही गोष्टी आपण डोळ्याने बघतो त्या सगळ्या गोष्टी देहिक. मी तुम्हाला बघतो, तुम्ही मला बघता, या रूम मधल्या सगळ्या गोष्टी बघता, या जगातल्या सगळ्या गोष्टी बघता, हे सगळ्या देहिक आहे. पण देव हा आत्मिक आहे. म्हणजे हे काय झाले, हे दोन युग किंवा दोन काय म्हणतात त्याला रिल्म्स किंवा दोन क्षेत्र झाले. आपण स्वाभाविक क्षेत्रात आहो, आपण नैसर्गिक क्षेत्रात आहो, किंवा आपण शारीरिक क्षेत्रात आहो. देव हा जो आहे हा आध्यात्मिक क्षेत्रात आहे. ही गोष्ट समजून घ्या. आणि आपण काय बोलत आहोत की तुमच्या नैसर्गिक क्षेत्रातूनच्या तुमच्या उपासना आणि प्रार्थना जो आत्मिक देव आहे त्याच्यापाशी जात नाही. याच्या पुढे आपण काही वचन बोलू, कारण आपण स्वाभाविक आहो. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. पहिलं करिन्थस 2:14 याच्याविषयी जो स्वाभाविक मनुष्य, जे आपण तारणाच्या आधी किंवा जन्मता प्रत्येक व्यक्ती स्वाभाविक असतो, त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात, आणि तो त्या मानित नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात. म्हणून कुठलाही स्वाभाविक मनुष्य, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, मी किती काही एखाद्या मनुष्याला म्हण तू बायबल वाच, तू प्रार्थना कर, तू याच्यात वाढ, जर देवाचा आत्मा आणि जर तो आत्मिक झाला नाही, कारण देव आत्मिक आहे, हे पुस्तक आत्मिक आहे, आणि म्हणून जोपर्यंत मनुष्य आत्मिक होत नाही त्याला या गोष्टीत रुचीच वाटणार नाही. समजा, लॉजिक समजून घ्या सगळ्यात मोठं, कारण आपण आत्मिक नाही, हे पुस्तक आत्मिक आहे, देव आत्मिक आहे, देवाने दिलेला हा शब्द आहे,
आपण देही का हो स्वाभाविकरित्या, म्हणून आपली कधीच आवड होत नाही की हे पुस्तक वाचावं. दुसरी गोष्ट, काही विद्वान लोक सुद्धा होऊन गेले ज्याने जगातले सगळे पुस्तकं वाचले असतील, जरी त्याने कमीत कमी बायबल सुद्धा वाचलं असेल, याचा अर्थ हा होत नाही की त्याला सगळं समजलं म्हणजे तो वाचून घेईल पण त्याच्यापासून जीवनाचं सत्यच दूर राहील. म्हणून स्वाभाविक मनुष्य कधीच आत्मिक गोष्टी त्याला समजत नाही. याच्याविषयी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जसं एक उदाहरण देतो. जसं आता मला माहित नाही असं आहे काय, आपल्या घरी आपण टीव्ही लावतो. आता कशा टीव्ही चालतात मला माहित नाही, कारण माझ्यापाशी अँटिना नाही. पण ज्या टीव्ही आपण लावायचो ते टीव्ही इथं ठेवली तर एक वायर जायचा, तो वायर काय करायचो आपण वरत लावायचो, तिथं तो अँटिना राहायचा. आता हा अँटिना काय करायचा, आकाशातला जो सिग्नल आहे तो सिग्नल सदैव आहे, पण हा अँटिना तो सिग्नल घ्यायचा आणि तुमच्या टीव्हीवर तुम्हाला दिसायचा. पण जर तो अँटिना तुटला किंवा त्याचा वायर जर तुटला तर ह्या टीव्हीवर काही सिग्नल नाही. याचा अर्थ हा नाही का आकाशात सिग्नल नाही, तुमचा जो कॅचर आहे किंवा तुमचा जो अँटिना आहे तो सिग्नल आणून आता तुमच्या टीव्हीवर लावत नाही. तशीच आपली परिस्थिती आहे. आपण सगळे स्वाभाविक आहे, देव या सगळ्या जागी आहे, पण आपलं जे कनेक्शन आहे ते तुटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ. पण त्याच्या आधी पहिले आपण बोलू की खरंच जसं आपण काय म्हटलं देव आत्मिक आहे, याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. जुन्या करारात मोशे जो होता आणि देवासंग हा संभाषण करत होता. संभाषण म्हणजे असं नाही का त्याच्यासमोर देव होता आणि देवाला तो बघत होता, तर देव आवाजाद्वारे त्याच्यासंग बोलायचा. आणि मोशेनं एकदा काय म्हटलं, नंतर मोशे म्हणाला, आता कृपा करून तुझे तेज मला दाखव. आणि मग परमेश्वराने उत्तर दिले, परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाही, कारण माझा चेहरा पाहिला तर कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही. देव जो पवित्र आहे, देव जो सदैव तुम्हाला दाखवण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करत असतो, जो तुम्हाला फक्त देवाच्या वचनातून कळतो, देव हा जो तुमच्या आणि माझ्या विचारामध्ये जो आपण असा काही असेल असा नव्हे. देव जो आहे, देव म्हणतो की जर एखादा मनुष्य जर मला बघेल तर तो जिवंत राहू शकणार नाही. देव इतका पवित्र आहे, त्याचा तेज इतका महान आहे का तुम्ही आणि मी त्याच्यासमोर राहू शकणार नाही. मग आता समस्या आली काय, आपल्याला काय कळलं, आपल्याला कळलं की कंडिशन काय आहे. म्हणजे आपल्याला कंडिशन म्हणजे अट काय आहे. देव काय म्हणतो, आपण काय बघितलं, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने करावी. मग आपण बघू की हे समस्या आली कशी. कारण देवाने आपल्याला बनवलं हे आपल्याला माहित आहे आणि आपण इथे शिकत आहोत आजच्या संदेशात की देवासंग आपण कनेक्टच होऊ शकत नाही. आणि मग हे समस्या आली कशी हे आपण बघू. तर देवाने सुरुवातीला जेव्हा आदाम आणि हवा बनवली आणि देवाच्या वचनातून आपण ऐकतो का देवाचा त्यांच्यासोबत काय होता, सहवास व्हायचा, त्याच्यासोबत देवाची सहभागिता व्हायची. मग ते कशी व्हायची, तर जसं तुम्हाला माहित आहे आदाम आणि हवा जेव्हा देवाने बनवले ते पापात पडण्याच्या आधी देवाचे त्याच्यासोबत संबंध होते. आता हे संबंध कसे होतात या चित्राद्वारे मी तुम्हाला शिकवतो. जसं तुम्हाला मी सदैव हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आपण जे आहोत ते काय आहोत, 3 गोष्टीनं बनवलेले आहोत. पहिलं आहे जे तुमचं शरीर. हे शरीर म्हणजे काय, ज्याला अरे माझं डोकं दुखत आहे, मला इथं वेदना होत आहे, अरे मला सर्दी होत आहे, अरे मला खोकला होत आहे. या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला होतात त्या तुमचं शरीर आहे. ठीक आहे, जे तुम्हाला दिसतं, ज्याच्यावरून तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो. दुसरा जो तुमच्यात आहे तो म्हणजे तुमचा आत्मा. ते म्हणजे काय की तुमचे विचार, तुमच्या इच्छा. लक्षात ठेवा हे अलग अलग गोष्टी आहे. या 3 गोष्टी समजून घ्या. शरीर तुमचं अलग, त्यानंतर जो तुमच्या पाशी आहे जो आत्मा, ज्याच्यात तुमचे विचार, ज्याच्यात तुमची इच्छा काय काय आहे, तुमच्या भावना कधी शरीराला नव्हे तर तुमच्या आत्मिक या गोष्टीला सगळ्या होतात, तो म्हणजे तुमचा विचार, या सगळ्या गोष्टी. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे देवाने मनुष्य जेव्हा बनवला तो म्हणजे काय, स्पिरिट. आता या संदेशा दरम्यान मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. हा स्पिरिट हा शब्द हा मी इंग्लिशच ठेवेल, याचं कारण समजून घ्या. कारण इंग्लिशमध्ये जेव्हा शिकवताना बॉडी, सोल अँड स्पिरिट, बॉडीसाठी आपल्याला मराठी शब्द आहे शरीर, सोलसाठी मराठी शब्द आहे आत्मा, स्पिरिटसाठी जर तुम्ही म्हणाल तरी मराठी शब्द आहे आत्माच. असं नाही, या 3 गोष्टी वेगळ्या आहेत.
म्हणून या संदेशाच्या दरम्यान पहिले मी तुम्हाला सांगत आहे स्पिरिटसाठी, कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा स्पिरिट पार्ट जो आहे हा देवासंग कनेक्ट होतो. बॉडी काय आहे? तुमचं शरीर ज्याला वेदना होता. सोल काय आहे? जो तुमचा आत्मा, ज्याच्यामुळे तुम्हाला काय होतात? तुमच्या इच्छा, तुमच्या भावना, तुमच्या सगळ्या गोष्टी होतात. आणि जो स्पिरिट पार्ट आहे तो काय करतो? तो देवासंग कनेक्ट होतो. म्हणून देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपीचा बनवला. देव काय आहे? पिता, पुत्र, पवित्र आत्मा. प्रतिरूपी ही तिघ असले पाहिजे, म्हणजे एका तिघ. आपण काय देवाने बनवलं होतं? शरीर, आत्मा आणि स्पिरिट. इंग्लिशमध्ये बॉडी, सोल आणि स्पिरिट. समजलं? आता जेव्हा हे असं जेव्हा होतं, जेव्हा आदाम आणि हवेला देवाने बनवलं, हा जो स्पिरिट पार्ट आहे, जसं तुम्हाला अँटिनाचं मी उदाहरण सांगितलं आहे की नाही, तो अँटिना काय करतो? तो कनेक्शन करतो आणि टीव्हीवर सिग्नल दाखवतो. तसाच हा स्पिरिट पार्ट देवासंग बोलतो. कारण वचन काय बघितलं आपण बघितलं की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने करावी. म्हणजे हा जो स्पिरिट पार्ट जो असतो हा काय करतो? हा देवासंग बोलतो. समजलं? पण आता जसं तुम्हाला माहित आहे, आदाम आणि हव्वाने जेव्हा पाप केलं, जेव्हा त्याने पहिलं पाप केलं, लक्षात ठेवा एक सगळ्यात मोठी गोष्ट, हे कमरीला बांधून ठेवा का देव पवित्र आहे. पाप देवासमोर चालत नाही, बिलकुल नाही. आणि जसं त्यांनी पहिलं पाप केलं, हा स्पिरिट पार्ट जो काय झाला? हा तुटला. हा जो क्रॉस तुम्हाला दिसत आहे, हा मी यासाठीच टाकला का तुम्हाला कळावं की हाचा संदेश काय आहे. तुम्हाला काय सांगितलं? देहिक व्यक्ती देवासंग बोलू शकत नाही. पण त्याचं लॉजिक तर समजलं पाहिजे. का बोलू शकत नाही? त्याचं हे तुम्हाला जे मी सत्य सांगितलं, का आदाम हवाने पाप केलं. आता हा जो स्पिरिट पार्ट जो देवासंग बोलत होता, हा जो कनेक्शन तुटलं, हा जो अँटिना जो टीव्हीला तुम्ही लावलेला होता, याचं वायर तुटलं. म्हणजे तो सिग्नल आकाशात आहे, पण या अँटिनाद्वारे तुमच्या टीव्हीवर तो काहीच येत नाही. का? कारण कनेक्शन तुटलं. कारण आदाम हवाने पाप केलं. आता या दोघांनी पाप केल्यामुळे तुमच्या समोर काही वचन आपण वाचू की आपण जन्मता जेव्हा निघतो, जेव्हा आपण जन्मता या जगात येतो, कारण त्या पहिले होते त्यांनी पाप केले, आणि आपण जेव्हा जगात येतो तेव्हा हे वचन सगळे तुमच्या काय आहे? आपली पाप स्थिती काय आहे. म्हणजे विषय लक्षात ठेवा. तुम्हाला काय सांगितलं? पापामुळे देवासोबतचं जो स्पिरिट पार्ट जो देवासोबत कनेक्शन करतो तो तुटला. आणि म्हणून जेव्हा आपण मनुष्य जेव्हा या जगात येतो, आपण देहिक येतो, आपण पापातच जन्म घेऊन येतो. त्याचे काही वचन इफिसकरास पत्र 2:1 सांगतं, आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता. वचनाविषयी विचार करा थोडंसं. एखाद्या व्यक्तीला असं म्हणू शकतो का की नंदाताई तू मरण पावली होती? तुम्ही ना, मी जिवंत आहे ना. याचा अर्थ का तो स्पिरिट पार्ट जो आहे त्याच्याविषयी हा बोलत आहे. म्हणजे हा कोणाविषयी बोलत आहे? जो स्पिरिट पार्ट जो आहे त्याच्यानंतर देवाने जीवन टाकल्यानंतर आता तो व्यक्ती जिवंत झालेला आहे आध्यात्मिकरित्या. म्हणजे हे वचन काय आहे? भूतकाळ. म्हणजे काय म्हणतो हा इथे? आणि तुम्ही आपले अपराध आणि पापांपुढे मरण पावले होता. म्हणजे जेव्हा मनुष्य जन्मतो त्याच्यापाशी शरीर असतो, त्याच्यापाशी आत्मा असतो, हा स्पिरिट पार्ट डेड असतो. म्हणजे का असतो? हा मेलेला असतो. पण तुमचा आत्मिक स्वभाव आहे. कारण तुम्हाला काय सांगितलं? देवाने तुम्हाला काय बनवलं? आध्यात्मिक. देव काय आहे? आध्यात्मिक. पण तुमची ओढ देवाकडे आहे. तुम्हाला सदैव जे 95% मी सांगितले त्या प्रत्येकाची इच्छा आहे का मी देवाची उपासना करावी, त्याची ओढ देवाकडे आहे, पण तो देवासंग कनेक्ट होऊ शकत नाही. पुढचे वचन आपण बघू. स्तोत्रसंहिता 51:5. आणि याच्यातून आपल्याला काय करतं? जसं एखाद्या डॉक्टर पाशी तुम्ही जाता, डॉक्टर तुमच्या शरीराविषयी सांगतं, हो की नाही. जेव्हा मला कधीच काही हार्ट विषयी माहित नव्हतं, पण मला आमच्या घरी जेव्हा घटना घडली, आम्हाला अच्छा हार्ट असं असतं, त्याला ब्लॉक असतात, त्याला हे असं असतं, त्याला तसं असतं. कारण तो डॉक्टर काय करतो? तुमच्या शरीराची त्यानं स्टडी केलेली असते. तसाच देवाचा शब्द तुम्हाला तुमची आत्मिक स्थिती दाखवतो. स्तोत्रसंहिता 51:5 म्हणतं, पहा मी जन्मापासूनच पापी आहे आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला आहे. समजलं? म्हणजे जेव्हा आपला गर्भ धारण होतो आईच्या पोटात, तेव्हा पापातच आपण जन्मतो. आणि हे कसं पटवून द्यावं? मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो. मला कोणी असं सांगू शकतं का तुमच्यातला? कारण एक लक्षात ठेवा, आपल्यातला प्रत्येक गण खोटारडा आहे. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कधी ना खोटी बोलला आहे, चोरी केली आहे, लबाडी केली आहे. प्रश्न, तुम्हाला कधी असं वाटते का
मी सांगू तुला, मला खोटं कोण बोललो शिकवलं नाही? तुम्हाला कोणच नाही शिकवलं, तुम्हाला ऑलरेडी माहित होतं. कधी असं पडते काय की एखाद्याची आई, ये रे बाबू ये मी तुला सांगतो, हे बघ खोटं कसं असते मी तुला सांगते. कधी असं आठवते? नाही. म्हणजे तुम्ही शिकून आले. कसे शिकले? कारण माझ्या आईच्या पोटात जेव्हा गर्भधारण केलं तेव्हा पापाचं बीज माझ्यात टाकण्यात आलं. तुम्हाला कोणीच लबाडी शिकवली नाही, तुम्हाला कोणीच चोरी शिकवली नाही, तुम्हाला कोणीच व्यभिचार शिकवला नाही, तुम्हाला कोणच खोटं बोलणं शिकवलं नाही, तुम्हाला कोणच आई बाबाची आज्ञा मोडणं शिकवलं नाही. जेव्हा लहान मुलं जेव्हा रडतात, ते रडत असताना तुम्हाला काय वाटतं? का रडतात? जरी तुम्हाला मोठा क्यूट वाटतो, तो यासाठी रडतो का तू आई जे मला सांगत आहे मला पटत नाही, यासाठी तो रडतो. तो यासाठी रडत नाही की लहान असतो, पण त्याला हे कोण शिकवलं की रडा लागते? कोण शिकवलं की नाही? कारण तो काय झालं? काय वचन बघितलं आपण? मी जन्मापासूनच पापी आहे आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. पुढचं वचन, तिसरं वचन जे बघू, तो काय म्हणतो? जर मी माझ्या मनात पाप ठेवलं तर परमेश्वर माझे ऐकणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं. कारण आपल्या मनात पाप असतं, कारण आपण जन्मता पापी आहो, कारण देव पवित्र आहे, त्याच्यामुळे हे जे कनेक्शन कधीच होत नाही. तुम्ही कितीकही शारीरिकरित्या प्रयत्न करा, आपण कितीकही शारीरिकरित्या देखावा करा, आपण कितीकही शारीरिकरित्या कुठलीही गोष्ट करून ठेवा, हे जी गोष्ट आहे कधीच होत नाही. देवाजवळ आपल्या प्रार्थना, आपल्या उपासना या कधी जात नाही. मग याचं सोल्युशन, याचा उपाय काय आहे? कारण ही आपण पहिले काय सांगितलं? पहिलं बघितलं अट की देवाची उपासना कसावी करावी. दुसरं आपण बघितलं की बा हे झालं का, समस्या काय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा उपाय. आणि सगळ्यात महत्वाचं याचा उपाय. आणि यासाठी, आणि बघा तुम्हाला दिसत असेल का, या शैतान बरोबर काम करतो. कारण मी तुम्हाला सदैव सांगत असतो की शैतान तिथंच ऍक्टिव्ह असतो जिथे सत्य सांगितलं जातं. पण हे जे चौथं जे वचन आहे जे आपण बघू, आणि चौथा वचनामध्ये की जसं आपण तुम्हाला सांगितलं की कोणालाच देव काय आहे हे माहीत नव्हतं, की देव काय आहे याच्याविषयी माहीत नव्हतं. आणि म्हणून योहान 1:18 आणि म्हणून योहान 1:18 हे जे वचन आपण तुमच्यासाठी वाचतो, योहान 1:18 काय म्हणतं? हे वचन, देवाला कोणीही कधी पाहिले नाही. जे मी तुम्हाला सांगितलं, देवाने काय सांगितलं मोशेला? तू पाहशील तर तू मरशील. म्हणून देवाला कोणी पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असता, म्हणजे येशू ख्रिस्त, त्याने त्यास प्रगट केले. आणि म्हणून हे जे कनेक्शन, हे जे संबंध जे तुटला, हे ठीक करण्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, की तुम्हाला देव काय आहे समजावं, की पवित्रपणा काय आहे समजावं, की तुम्हाला समोर तुमच्या सोबत देव राहावा. नंदाताईनं जे वचन सांगितलं इमॅन्युएल, त्याचा अर्थ काय? आम्हामध्ये देव. आता कुठं मनुष्याला कळू लागलं की देव काय आहे. का? कारण आता तुमची जे देहिक, जे तुमची संबंध किंवा तुमची विचारसरणी आहे, त्याला काहीतरी बघणारा, आता कशावर तरी विश्वास ठेवणारा म्हणून देवाचा पुत्र दिला. पुढचं वचन योहान 3:16, जे आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की देवाने जगावर, विचार करा, जर देवाचा तुमचा संबंधच नाही, जर म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जर तुमची प्रार्थना देवाजवळ जात नाही तर तुम्हीही देवाजवळ कधीच जाणार नाही. किती वाईट बातमी आहे. कारण जर तुम्ही देवाजवळ नाही तर आपण नरकात आहोत. आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली, योहान 3:16, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. समजतं तुम्हाला? पहिले आपण समस्या बघितली, मग त्याचं निवारण आपण बघत आहोत, आणि कसा का देवाचा पुत्र पाठवण्यात आला. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आणि रोमन जसे पुढचे वचन आपण जे बघू, योहान 6:63 आपण बघितलं की 5वं वचन हे जे म्हणतं की योहान 6:63, आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडत नाही. जो आजचा खरा मुद्दा जो आहे, देहापासून तुम्ही कितीकही प्रयत्न करा, कितीकही कोशिश करा, देहापासून काहीच घडत नाही. देहापासून काही लाभ घडत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहे. जे बोललो, बायबल काय असते? जेव्हा हा देवाचा पुत्र पृथ्वीवर आला आणि जे तो बोलला ते शब्द ते जीवन आहे, आणि हे तुमच्यासाठी दिलं आहे. काही जीवन आहे रे, याला तुम्ही स्वीकारा, याला वाचा, याला तुम्ही समजा, याच्यावर विश्वास ठेवा की तुम्हाला जीवन मिळेल. आणि मग
याच्यामुळे काय झालं, पुढचे वचन आपण वाचू. आणि जेव्हा आता तुम्ही हे सत्य स्वीकारता, आणि जे 6वं वचन आहे, देवाचं वचन इफिसकरास 2 म्हणतं, आणि आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता. मरण पावलेले म्हणजे लक्षात ठेवा, मरण पावलेले म्हणजे शारीरिक नाही, तर याच्यापेक्षा मोठं मरण आहे आत्मिक. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जगातला कुठल्याच व्यक्तीची उपासना देवाजवळ जात नाही. याचा अर्थ कारण जीवन देव आहे आणि देवासोबत जर तुमचा संबंधच नाही तर तुम्ही मरणात आहात. समजतं किती कठीण आहे, कारण देवासोबत तुमचं कनेक्शन नाही. जीवन देव देणार आहे. आणि म्हणून वचन काय म्हणतं, मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले आणि तुमचे तारण कृपेने झाले. जेव्हा या खोलीतल्या एखाद्याही व्यक्तीला जेव्हा हे कळते का मी किती आयुष्यातले प्रयत्न केले, माझ्याजवळ देवाची उपासना जात नाही का, कारण देवाचं वचन हे म्हणतं. त्याचं कारण हे का आपण पापात जन्मलेला आहे. तिसरं त्याचं निवारण काय, की देवाने त्याच्यासाठी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला आहे. आणि जे कारण काय होतं की पापाची शिक्षा काय आहे, मरण. आणि म्हणून जेव्हा आपण विश्वास ठेवतो की हो देवा, मी विश्वास ठेवते का मी पापी आहे, मी विश्वास ठेवते माझ्या पापाची शिक्षा नरक आहे, पण येशू ख्रिस्ताद्वारे जे अनंताची भेट आहे, मी विश्वास ठेवते की तो माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, 3ऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि जेव्हा कुठलाही एक व्यक्ती, मी तुम्हाला काय सांगितलं शेतकऱ्याचं उदाहरण, हे काय इथेही सुद्धा काय चालू आहे, फक्त पेरणी. आणि त्यातलं जेव्हा एक बीज एखाद्याच्या हृदयात उतरतं, ते अशी सुपीक हृदयाची जमीन जे ती स्वीकारतं, तेव्हा काय होतं अक्षरशः, जेव्हा तो ख्रिस्ताला आपला तारणा मरमरून हाक मारतो, हे जे स्पिरिट पार्ट आहे की नाही, हा जो स्पिरिट पार्ट जो आहे तो जो असा जन्मता असतो तो पुन्हा असा होतो. म्हणजे जो स्पिरिट पार्ट जो मेलेला असतो त्याच्यात ख्रिस्त काय करतो, नवीन जीवन टाकतो. आधी तुम्ही शरीर, आत्मा आणि मेलेली स्पिरिट, आणि जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यात येतो, आता तुम्ही काय होता, बॉडी, सोल अँड स्पिरिट. आता तुम्ही देवाची उपासना करू शकता का. देवाचं वचन काय आहे, देवाचं वचन आहे देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. समस्त हे जीवनाचं सत्य किती महत्वाचं आहे. कारण तुम्ही आयुष्यभर चर्चमध्ये काढा, कुठेही काढा, पण शरीराने तुम्ही देवाची उपासनाच करू शकत नाही. जर तुमच्या प्रार्थनाच देवाजवळ जात नाही, तुमचे आत्मे सुद्धा देवाजवळ जाणार नाही. आणि याच्याचमुळे देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. त्याने काय केलं, तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी केली. येशू ख्रिस्ताशिवाय कुठलाच व्यक्ती हे संबंध सुधारू शकत नाही. क्विकली आपण हे सगळे वचन वाचू, कारण खूप महत्वाचे आहे. 1 तिमोथेय 2:5 म्हणतं, कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य याच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एक मध्यस्थ आहे. तुम्हाला जोपर्यंत हे समजणार नाही का येशू ख्रिस्त हा माझ्यामध्ये आणि देवामध्ये मध्यस्थ आहे, म्हणून देवाने त्याला माझ्यासाठी पाठवलं. जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता तेव्हा काय करतो, हा मध्यस्थी करतो. आणि देवाचं आणि तुमचं मध्यस्थी काय असतो, तो आपल्या इकडे भांडणं असतात है ना, मोहल्ल्यात भांडणं आपण खूपदा बघितले, आता कमी होतात. सगळ्यात जास्त काय बघतो, एखादा मध्यस्थी येतो. शहरातल्या एखाद्या, नगरातल्या एखाद्या मनुष्याला आपण बोलावतो, ओ भाऊ थोडंसं पाय ना, तो व्यक्ती येतो, म्हणते अरे सोडून द्या या सगळ्या गोष्टी. अक्षरशः प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी हेच केलं. पण ते त्या रीतीने नव्हे, तर तुमच्या पापासाठी तो क्रुसावर मारण्यात आला. तुमची शिक्षा त्याने घेतली, ज्याच्यामुळे तुमचं कनेक्शन देवासोबत तुटलं ते त्याने स्वतःवर घेतलं. आणि येशू ख्रिस्तच हा मध्यस्थी आहे, त्याच्याशिवाय देवाजवळ तुम्ही जाऊ शकत नाही. पुढचं वचन हे देवाकडून झालेले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला स्वतःशी काय समेट केला. हा समेट करणारा तोच मध्यस्थीचा दुसरा वर्ड आहे ना, समेट करणे. ज्या पार्टी, ज्या दोघात भांडणं आहे, त्यात एक व्यक्ती काय करतो, अरे तुम्ही या आपण समजदारीने कामं घेऊ, हा समेट करतो. तोच प्रभू येशू ख्रिस्त देवामध्ये आणि तुमच्यामध्ये समेट आणणारा. समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली. समेटाची सेवा म्हणजे, कारण हा समेट माझ्यासाठी येशू ख्रिस्ताने केला आणि माझं कार्य काय आहे, तुम्हाला काय सांगितलं, अनेकांना हे सत्य सांगणं. पुढचं वचन रोमकरास 5:10, कारण आपण वैरी होतो. म्हणजे विचार करा किती वाईट गोष्ट आहे की तुम्ही देवाची उपासना करत आहात, पण तुम्हाला हेच समजत नाही की आम्ही देवाचे वैरी आहोत.
का? कारण तुम्हाला काय सांगितलं, देव पवित्र आहे, आपण पापी आहोत. तेव्हा जर आपल्याला देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला. पुत्राच्या मरणानेमुळे का? कारण ते मरण तुम्हाला भेटायला पाहिजे, त्याच्या पुत्राने घेतलं. तर त्याहून अधिक हे आहे की आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ. कारण तो तुमच्यासाठी मारण्यात आला, पण जर तो मेलेलाच असता तर तुम्हाला जीवन देऊ शकला नसता. म्हणून मरणातून त्याला उठणं खूप आवश्यक होतं आणि म्हणून त्याच्या जीवनाने तुम्हाला जीवन मिळतं जेव्हा तुम्ही त्याचं जीवन स्वीकारता. आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं, आणि तारण दुसऱ्या कोणामध्येही नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. प्रेषितांचे कृत्य 4:12. देवाने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवला. का? कारण आपण दैहिकरित्या जो आत्मिक देव आहे त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. कारण का? कारण आपण जन्मता पापी आहोत. तो स्पिरिट पार्ट देवासंग बोलत नाही, कारण देव पवित्र आहे. उपाय काय? तर देवाने येशू ख्रिस्त जो समेट करण्यासाठी मध्यस्थ तुमच्यासाठी पाठवला, जो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मारण्यात आला. आणि जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता त्या क्षणी हा जो स्पिरिट पार्ट आहे याच्यात जीवन मिळतं. म्हणून तारण या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण बायबल स्टडीमध्ये, संडे स्कूलमध्ये देवाचे चमत्कार बघत आहोत. हे जे चमत्कार आपण जे बघितले ना, हे चमत्कार होत असताना तुम्ही आणि मी नव्हते, बरोबर? आपण जे बघत आहोत त्याच्यावर विश्वास ठेवत आहोत. पण एक चमत्कार तो तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात होऊ शकतो. मी जेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार केला, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वर्गातून हाक मारता, म्हणता येशू मला वाचव, मला समजलं की मी पापी आहे, माझ्या पापामुळे मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही, माझी क्षमा कर. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारताना जो चमत्कार तुमच्यात घडेल ना, तो चमत्कार या जगातला सगळ्यात मोठा आहे. तुमच्या नावात स्वर्गात आनंद केला जातो. 20 सप्टेंबर 4:15 वाजता 2020 नितीन इंगळेच्या नावात स्वर्गात आनंद देवदूताने केला की एका आत्म्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला. जो विलक्षण अनुभव तुम्हाला येईल की तुमच्या सगळ्या पापाची क्षमा होईल. तुम्हाला कळेल का तुमचे सगळे ओझे खाली पडले. तुम्हाला कळेल का मला स्वर्गातली जागा मिळाली. हा सगळ्यात मोठा चमत्कार तुमच्या संग होईल. आपण जन्मता एक लक्षात ठेवा, आपल्याला कधीच देवासोबत कनेक्शन नाही झालं. का? कारण तुम्हाला मी शिकवलं, कारण आपण पापातच जन्म झाला. विचार करा, ते कनेक्शन तुम्ही जिवंत असताना जेव्हा तारणामुळे जोडल्या जातं, काय होत असेल त्या मनुष्यात. जेव्हा ज्या मनुष्य तुम्हाला बनवला, ज्या देवाने तुम्हाला बनवलं, तो मनुष्य आणि देव जोडल्या जातो प्रभू येशू ख्रिस्तामुळे. जो स्पिरिट पार्ट तुमचा जो आहे ते कनेक्शन स्थापित होतो. तुम्हाला कळतं मी वाचलो, तुम्हाला कळतं देव आत्मा आहे, तुम्ही आत्मिक होता. का? कारण तुमचा स्पिरिट पार्ट जो देवासंग बोलत होता त्याला जिवंत करण्यात आलं. का जिवंत करण्यात आलं? कारण तुम्ही मेलेले होता तुमच्या पापामुळे, पण येशू ख्रिस्त जो मध्यस्थ, जो समेटी, ज्यानं तो समेट घडवला, त्याचं क्रूसावर मरणं आणि त्याचं मरणावरचं जीवन तुम्ही स्वीकारलं, ते जीवन तुमच्यात येतं. म्हणून जरी आपण मिरॅकल्स ऑफ गॉड आपण शिकत आहोत, पण सगळ्यात मोठं चमत्कार म्हणजे जेव्हा या जगात एकही व्यक्ती, विचार करा, देवाच्या जीवनाच्या पुस्तकात त्याचं नाव लिहिलं जातं. विचार करा, देवासोबत त्याचं कनेक्शन होल्या जातं आणि हाच व्यक्ती देवासंग बोलू शकतो, हाच व्यक्ती देवासंग उपासना करू शकतो, देवाची उपासना करू शकतो आणि हाच व्यक्तीची प्रार्थना देवाजवळ जाते. सगळ्यात शेवटी या देवाची या व्यक्तीची जेव्हा जगात असताना प्रार्थना कशी जाते हे तुम्हाला सांगितलं. जेव्हा स्वर्गात जाते, हाच व्यक्ती स्वर्गात जातो, त्याच्याशिवाय नाही. माझ्या कुटुंबियांनो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या, हे सत्य तुमच्या संग सांगितलं. 38 वर्ष तुमच्यापेक्षा कदाचित खूप साऱ्या म्या प्रार्थना केल्या असतील, पण माझ्या प्रार्थना कधीच देवाजवळ गेल्या नाही. पण हा जीवनाचा चमत्कार, ज्या तारणाचा चमत्कार, आणि जेव्हा मी देवाला स्वीकारलं, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, हा चमत्कार माझ्या जीवनात घडला आणि मला कळलं की अरे, मी अंधारात होतो, मी ख्रिस्ती खेळत होतो, मी ख्रिस्ती वागत होतो, पण माझं जीवन कधीच बदललं नाही, माझ्या प्रार्थना कधीच देवाजवळ गेल्या नाही. एक सगळ्यात शेवटची गोष्ट, आपण सगळे पापी आहोत.
पाप्याची सगळ्यात पहिली प्रार्थना जो देव ऐकतो तो म्हणजे की जेव्हा तुम्ही पश्चातापाने ख्रिस्ताला हाक मारता, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला म्हणता मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवतो तू मध्यस्थ आहे, मी विश्वास ठेवतो तू मला वाचू शकतो. जेव्हा तुम्ही पश्चातापाची पहिली कुठलाही पापी प्रार्थना करतो, देव ती प्रार्थना ऐकतो, तो संबंध रिस्टोर करतो, पुन्हा जागेवर आणतो. आता तुम्ही देवाचे मुलं आणि मुली होतात आणि स्वर्गात तुमच्यासाठी जागा असते. तुम्ही उपासना देवाची करू शकता. स्वर्गाचा देव तुम्हाला जाणतो. तुम्ही बाहेरून लोकांसारखे दिसाल पण तुम्हाला माहीत राहतं मी देवाची मुलगी आणि मुलगा आहे. आपल्या मानाखाली घालू, आपण प्रार्थना करू. मला ठाऊक नाही, लक्षात ठेवा, पण जर हा जीवनाचा सगळ्यात मोठं सत्य तुमची इच्छा असेल आणि तुमची इच्छा आहेच म्हणूनच तर तुम्ही चर्चमध्ये आले, ओके नाही, यासाठी चर्चमध्ये तुम्ही बसले आहात. मी आशा धरतो की हो मला जीवनाचं सत्य कळावं, कारण तुमची इच्छा आहे की देवापासून देवाची उपासना तुम्ही करावी. पण जे जीवनाचं सत्य आपण ऐकलं आहे का देवाचं वचन सांगतं की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची प्रार्थना उपासनेने त्याची आत्म्याने करावी. आणि आपण बघितलं की या गोष्टी आपण देहिक असल्यामुळे करू शकत नाही. आपण हे बघितलं की आपण पापी आहो आणि हा जो स्पिरिट पार्ट जो देवासंग कनेक्ट होतो तो आपल्या संग आपल्यामध्ये नाही, कारण आपण जन्मता पापी आहो. आईच्या पोटात आपण असताना जेव्हा आपला गर्भ धारण करण्यात आलं तेव्हाच पापाचं बीज आपल्यात टाकण्यात आलं. वचन सांगतं जसं एका मनुष्याद्वारे जगात पाप आलं तसं पापामुळे मरण आलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी पाप केल्यामुळे आपल्या प्रत्येकावर मरण आलं. हे तर वाईट बातमी झाली आणि म्हणूनच देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी पाठवला, कारण देवाची इच्छा आहे का कुणाचा आत्म्याचा नाश होऊ नये, कारण पापाची शिक्षा अनंतकाळचा मृत्यू आहे. पण देवापासूनचं ते दान प्रभू येशू ख्रिस्तापासून तर अनंतकाळचं जीवन आहे. जेव्हा आपण विश्वास ठेवतो की हो मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो की मी मरेल, माझ्या पापाची शिक्षा आहे, अनंतकाळचा मृत्यू आहे, पण मी विश्वास ठेवतो की देवाने माझ्या पापासाठी आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर पाठवला, जो माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला आणि त्याने मरणावर विजय मिळवला. आणि मी हा विश्वास ठेवतो की तू माझा आत्मा वाचू शकतो, कारण देवाचं वचन सांगतं की आता जोही विश्वासाने हाक मारेल. हा संदेश तुम्ही ऐकला, हा संदेश तुमच्यासाठी काहीच कामाचा नाही जर तुम्ही ऐकून निघून गेले. हे सत्य ऐकून तुम्ही जर त्याविषयी काहीच केलं नाही तर या संदेशाचा तुमच्या जीवनात काय उपयोग झाला. पण हा संदेश जर तुम्हाला समजला असेल आणि जीवनाचं सत्य जे खूप सरळ आणि सोपं आहे, जे तुम्ही ऐकलं तुम्हाला समजलं असेल आणि जर तुमची इच्छा असेल की हो माझा आत्मा वाचला पाहिजे, हो माझ्याकडून देवाची उपासना झाली पाहिजे, हो मला स्वर्गात जागा भेटली पाहिजे, हो माझ्या पापाची क्षमा झाला पाहिजे, आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की या स्वर्गाखाली फक्त एकच नाव देवाने दिलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त. त्याने आपला एकुलता एक पुत्र फक्त तुमच्यासाठी दिला, यासाठी का जो कोणी त्याच्यावर नावावर विश्वास ठेवेल. जेव्हा येशूवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता, म्हणता येशू माझा आत्मा वाचव, मी विश्वास ठेवतो तू देव आहेस, मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवते की तू माझ्या पापाची क्षमा करू शकतो, मी विश्वास ठेवते माझ्या राजा होय प्रभू की प्रभू तू माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला आणि तू मरणावर विजय मिळवला. होय प्रभू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव. होय प्रभू मला अनंताचं जीवन तू दे. माझी इच्छा आहे प्रभू की मी आत्म्याने तुझी उपासना करावी. हो पापा, हो येशू मी माझ्या पापात मेलेली आहे, मला जीवन तू दे, कारण अनंताचं जीवन हे तुझ्यापासून आहे. जेव्हा तुम्ही जिथेही बसलेले आहात त्याला हाक मारता, देवाची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. आणि म्हणूनच देवाने हाचा संदेश तुम्हा प्रत्येकासाठी का तुम्ही तो ऐकावा आणि ते ऐकल्यावर तुम्ही निर्णय घ्यावा, त्याला हाक मारावी, कारण येशू वाट पाहत आहे. त्याने माझा आत्मा वाचवला. मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला की त्या जिवंत देवासोबत तुमचं कनेक्शन, तुमचा संबंध पुन्हा जोडला जातो. अविलक्षण जो तारणाचा चमत्कार तुमच्यात घडतो. तुम्हाला कळतं की मी वाचले, तुम्हाला कळतं माझ्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला कळतं की मी स्वर्गाच्या मार्गावर आहे, तुम्हाला कळतं की मी देवाची मुलगी किंवा मुलगा झालं. हे सगळं तुमच्या संग घडतं का? कारण प्रभू येशू ख्रिस्त जीवन देणारा प्रभू आहे. जर असं तुमच्या संग कधीच घडलं नसेल, तुम्ही चर्चमध्ये असाल, कुठेही असाल, पण आज जीवनाचं सत्य तुमच्यासाठी सांगण्यात आलं आणि हे जर तुमच्यासाठी असेल त्याला हाक मारा. हे वेळ जाऊ देऊ नका. प्रत्येक रविवार, प्रत्येक दिवस हा सांगून येत नाही. आपल्याला माहीत नाही की कधी माझा शेवटचा दिवस आहे. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही हा निर्णय घेऊ नको,
सैतान म्हणेल की ठीक आहे, चांगलं आहे, उद्या बघू, नंतर बघू, आता पूर वेळ आहे. हे सगळे जेही विचार आहेत ते सगळं सैतान तुमच्यावर आणतो. यासाठी का तो तुमच्यावर प्रेम नाही, तो तुमच्या आत्म्याचा नाश करण्यासाठी कार्यरत आहे. पण तुम्ही देवाचं ऐका. देवाचा आत्मा जो तुमच्या संग बोलत आहे, तो जो तुमचा हृदय ठोकावत आहे, तो म्हणत आहे की माझा तुमचे हृदय तुम्ही उघडा. म्हणा, येशू माझ्या हृदयात आहे, मी आजचं सत्य जे ऐकलं ते स्वीकारते, मला सहाय्य कर, तुझं जीवन मला तू दे, माझ्या पापाची क्षमा कर, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. हे जेव्हा छोटीशी प्रार्थना करता, देव स्वर्गातून ती प्रार्थना ऐकतो. आतापर्यंत तुम्ही हे सगळं फक्त ऐकलं आहे, हे सगळं तुमच्या संग घडतं. मी आशा करतो की तुम्ही हे जे संधी आहे हे जाऊ द्या ना. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो आजच्या दिवसासाठी, आजच्या संदेशासाठी. होय प्रभू, तुझी इच्छा आहे परमेश्वरा की आम्हा प्रत्येकाची उपासना तुझ्याजवळ जावी. तुझी इच्छा आहे परमेश्वरा कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. तुझी इच्छा आहे परमेश्वरा की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. तुझी इच्छा आहे परमेश्वरा, होय प्रभू, तुझा जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू पाठवला, जो आमच्यासाठी मध्यस्थी झाला, ज्याने आमच्यात आणि तुझ्यात प्रभू समेट घालण्यासाठी आपला प्राण दिला, की त्याच्या जीवनाद्वारे प्रभू आम्हाला जीवन मिळावं. धन्यवाद मानतो. मस्सारख्या पाप्याचा तू आत्मा वाचवला माझ्या राजा. हे जीवनाचं सत्य जे अनेकांना समजू शकले नाही, अनेक परमेश्वरा हे जग सोडून निघून गेले माझ्या राजा, पण त्याला हे सत्य समजले नाही. पण मस्सारख्या पाप्याला, ज्याची लायकी नसताना प्रभू माझ्यासाठी तू आला, मी पापात असताना प्रभू त्या पापात तू आपला हात टाकला आणि मला वाचवलं, यासाठी की मला जीवन मिळावं. होय प्रभू, मी तुझे धन्यवाद मानतो. या चर्चसाठी धन्यवाद मानतो. या चर्चमध्ये आज जे जुळले आहेत त्या प्रत्येकासाठी धन्यवाद मानतो की त्यांना तू संधी दिली परमेश्वरा, की जीवनाचं सत्य, जीवनाचं वचन त्यांनी ऐकावं. धन्यवाद मानतो प्रभू. इथे जमलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. जे ऑनलाईन जुळले आहे त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर माझ्या राजा, की हे जीवनाचं सत्य प्रत्येकाला कळावं. आणि होय प्रभू, कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी. धन्यवाद मानतो प्रभू, तुझ्या उपस्थितीसाठी प्रार्थना करतो. तुझं कार्य प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या आत्म्यात, प्रत्येकाच्या जीवनात तू होऊ दे. आणि इथे असलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित तू कर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ आणि आजच्या भक्तीला आपण थांबू. मी ऐकलं